हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर यातला थर्ड चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजेच धारा विद्युत. तर या चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. सो स्टुडंट, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्ड्सशी रिलेटेड जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या आमच्यापर्यंत कळवा. फर्स्ट क्वेश्चन, द accompanying figure shows some electrical appliances connected in a circuit in a house. Answer the following questions. तर पुढे त्यांनी एक फिगर दिलेली आहे किंवा एक चित्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस सर्किटमध्ये कनेक्ट केलेले आहेत घरामध्ये. तर ते चित्र बघून तुम्ही त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे आन्सर करायचे आहेत. सो हे आहे ते चित्र. याच्यामध्ये बघा, जे वेगवेगळे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहेत हे इथे कनेक्ट केलेले आपल्याला दिसत आहेत. तर चला बघू ह्यावरचे क्वेश्चन. क्वेश्चन ए, बाय विच मेथड आर द अप्लायन्सेस कनेक्टेड. तर हे जे सगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत हे कोणत्या मेथडने ते कनेक्ट केलेले आहेत. अँड द आन्सर, अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन अ पॅरलेल मोड और इन अ पॅरलेल, समांतर जोडणीमध्ये ते जोडलेले आहेत. बी, what must be the potential difference across the individual appliances. म्हणजेच जो प्रत्येक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत याचा प्रत्येकाचा पोटेन्शियल डिफरन्स, त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काय असेल हे विचारलेलं आहे. प्रत्येकाचा तो किती असेल किंवा कसा असेल. अँड द आन्सर, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल अप्लायन्सेस इज सेम इन अ पॅरलेल कनेक्शन. तर समांतर जोडणीमध्ये जे इक्विपमेंट्स आहेत किंवा अप्लायन्सेस आहेत यांचं जे विभवांतर असतं ते प्रत्येकाचं त्याच्या अक्रॉस समान विभवांतर असतं. नेक्स्ट सी, विल द करंट पासिंग थ्रू each appliance be the same? Justify your answer. And the answer is no. As a very appliance has a different load. प्रत्येक अप्लायन्सेसला लोड हा वेगळा असणार, म्हणजेच रेजिस्टन्स. The current flowing through each appliance will be different. तर तो प्रत्येक अप्लायन्स मधून करंट जो जाणार तो वेगळा असणार. नेक्स्ट डी, why are the domestic appliances connected in this way? तर आपले घरगुती जे असे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतात हे या पद्धतीने का कनेक्ट केलेले असतात. अँड द आन्सर, द डोमेस्टिक अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन अ पॅरलेल ॲज द पोटेन्शियल डिफरन्स रिमेन्स सेम. ओके. देन नेक्स्ट ई क्वेश्चन, इफ द टीव्ही स्टॉप्स वर्किंग, will the other appliances also stop working? Explain your answer. And the answer is a no. बाकीचे जे अप्लायन्सेस आहेत हे त्यांचं काम थांबवणार का? तर नाही. The other devices will not stop working as the current flowing through them is along different paths. तर त्याचा करंट फ्लोईंग जो पाथ आहे हा प्रत्येकाचा वेगळा असतो. सो बाकीचे जे अप्लायन्सेस आहेत हे त्यांचं काम करत राहणार. ओके. नेक्स्ट इज द सेकंड क्वेश्चन. The following figure shows the symbols of components used in the accompanying electrical circuit. Which law can you prove with the help of the above circuit? तर विद्यार्थ्यांनो, त्यांनी या ठिकाणी हे असे कॉम्पोनंट्स दिलेले आहेत आणि हे एक त्यांनी अशा प्रकारचं सर्किट दिलेलं आहे जे की इनकम्प्लीट आहे. हे आपल्याला हे कॉम्पोनंट्स जोडून व्यवस्थित असं कंप्लीट करायचं आहे आणि ते कंप्लीट झाल्यानंतर या सर्किट थ्रू कोणता लॉ प्रूव्ह होतो हेही सांगायचं आहे. सो चला इथे आपण बघूया त्याचं आन्सर. हे आहे याचं आन्सर. ओके. सी सर्किट बघा, या ठिकाणी आपण सेल जोडलेला आहे,
ही आहे कनेक्टिंग वायर. कनेक्टिंग वायर थ्रू हा काय होत आहे, करंट पास होत आहे, करंट आय. देन इथं आपण ॲमीटर कनेक्ट केलेला आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. देन पुढे इथं आहे हा रेझिस्टर आर. त्याच्यानंतर इथे वरती आपण त्याला व्होल्टमीटर कनेक्ट केलेला आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. देन इकडे हा जो आहे हा आहे व्हेरिएबल रेझिस्टर आणि इथेही प्लग कनेक्ट केलेला आहे. तर हे सर्किट आपण या प्रकारे असं तयार केलेलं आहे किंवा हे ड्रॉ केलेलं आहे. Now, this circuit can be used to prove Ohm's law. V is equal to I into R is the expression of Ohm's law. Okay. Then, next one is the third question. See, third question काय आहे? Umesh has two bulbs having resistance of 15 watt and 30 watt. उमेशकडे दोन बल्ब आहेत ज्यांचा रेझिस्टन्स 15 वॅट आणि 30 वॅट आहे. He wants to connect them in a circuit, but if the connects them at a time, the filament gets burned. तर ते जे दोन बल्ब आहेत तो त्या सर्किटमध्ये कनेक्ट करू इच्छितो, परंतु ते जर बल्ब एकदम लावले तर त्याचे फिलामेंट्स जात आहेत किंवा खराब होत आहेत. आन्सर द फॉलोइंग. तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, नेक्स्ट इन दॅट क्वेश्चन ए, विच मेथड शुड ही यूज टू कनेक्ट द बल्ब. तर दोन बल्ब त्याला जर एक सिरीज कनेक्ट करायचे असतील त्या सर्किटमध्ये तर त्याला कोणती मेथड यूज करावी लागेल. अँड द आन्सर, ही विल रिक्वायर टू कनेक्ट बल्ब इन अ पॅरलेल मोड. Next, B question. What are the characteristics of this way of connecting the bulbs depending on the answer of A above? तर आपण A क्वेश्चनचा आन्सर काय दिलेला आहे की ते जे दोन बल्ब्स आहेत हे पॅरलल मोडमध्ये कनेक्ट करावे लागतील. सो पॅरलल मोडचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते इथे विचारलेले आहेत. सी द आन्सर. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, the current flowing through an individual resistor is proportional to the inverse of its resistance, and the total current flowing through the circuit is the sum of the currents flowing through individual resistors. हा झाला फर्स्ट कॅरेक्टर. सेकंड, the potential difference across the end of all resistors is the same. प्रत्येक रेजिस्टर्सच्या एंडला जो विभवांतर असणार आहे हा सेम असणार आहे. देन थर्ड, द इनवर्स ऑफ द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू द सम ऑफ द इनवर्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. नेक्स्ट, fourth characteristics, the effective resistance of the resistor connected in a parallel is less than the least resistance of individual resistors. And fifth, this arrangement is used to reduce the resistance in a circuit. रेजिस्टन्स रिड्यूस करण्यासाठी अशा प्रकारची ही पॅरलेल अरेंजमेंट यूज केली जाते. सो हे 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जी तुम्हाला बुक्समध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित दिलेले आहेत. ओके, सी क्वेश्चन. व्हॉट विल बी द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द अबाउट सर्किट. सो आपल्याकडे दोन बल्ब आहेत, 15 वॅटचा एक आहे आणि 30 वॅटचा एक आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला आपण यूज करूयात. 1/RP 1 इज इक्वल टू 1/15 प्लस 1/30. सो याच्यासाठी आपण हे जर सॉल्व केलं तर 2 + 1 डिवाइड बाय 30. सो म्हणजेच काय केला, या दोघांचा जो हा छेद आहे हा आपण समान करून घेतला. देन 3/30 इज इक्वल टू 1/10 मीन्स RP इज इक्वल टू 10 ओहम आलेला आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे 10 ओहम.
विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला नेक्स्ट 4th क्वेश्चन आपण बघूयात. द फॉलोइंग टेबल शोज करंट इन एम्पियर्स अँड पोटेन्शियल डिफरन्स इन व्होल्ट्स. तर तो टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज आपल्याला दिला आहे. सो त्याच्या थ्रू आपल्याला काही फाइंड आउट करायचं आहे हे बघूया. तर व्होल्ट्स किती दिलेले आहेत, 4 व्होल्ट त्यासाठी 9 एम्पियर, 5 व्होल्ट त्यासाठी 11.25 एम्पियर, 6 व्होल्ट साठी 13.5 एम्पियर दिलेलं आहे. सो हा आहे टेबल. ओके, सो याच्यावरून फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे, फाइंड द एव्हरेज रेजिस्टन्स. चला स्टुडंट, आपण एव्हरेज रेजिस्टन्स याचा काढूयात. आन्सर मध्ये बघा R1 पहिल्यांदा काढून घेऊयात. R1 साठी 4/9 येणार. सो इथं आपण दिलेला आहे 4/9 इज इक्वल टू 0.44 ओहम आलेला आहे. आता R2 आपल्याला काढायचं असेल तर 5/11.25 येणार. सो ते सुद्धा आपण घेतलं. R2 साठी 5/11.25 आणि त्याचा आन्सर आलं 4.44 ओहम. नेक्स्ट आपण R3 जर बघायला गेलं तर ते आहे 6/13.5. सो ते सुद्धा आपण इथे लिहून घेतलं 6/13.5. मग हे सुद्धा येणार 0.44 ओहम. मग याचा जो ॲव्हरेज रेजिस्टन्स असणार तो असणार 0.444 ओहम. हा झाला याचा ॲव्हरेज रेजिस्टन्स. नेक्स्ट बी क्वेश्चन, what will be the nature of graph between the current and potential difference? Do not draw a graph. तर जे करंट त्यांनी दिलेलं आहे आणि जे पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज दिलेला आहे तर त्याचा ग्राफ कसा येणार. आता इथे तर सेमच आपल्याला दिसतं आहे म्हटल्यानंतर त्याचा ग्राफ येणार अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन दॅट इज फ्रॉम 0 0. तर त्याचा ग्राफ हा असा येणार. इथे तुम्हाला ड्रॉ करण्यास सांगितलेलं नाही, पण फॉर तुम्हाला लक्षात यावं यासाठी इथे मी ड्रॉ करत आहे. ओके, देन नेक्स्ट सी क्वेश्चन, विच लॉ विल द ग्राफ प्रूव्ह, एक्सप्लेन द लॉ. आणि या ग्राफ कोणता लॉ प्रूव्ह करतो तर तो लॉ आहे ओहम्स लॉ. एक्सप्लेन द लॉ. आता तो आपण एक्सप्लेन करूयात. द इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग in a metallic conductor is directly proportional to the potential difference across its terminals, provided the physical conditions of the conductor such as its length, area of cross section, temperature and material remain constant. नेक्स्ट इज द 5th क्वेश्चन, मॅच द पेयर्स. आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. ग्रुप ए, ग्रुप बी. ग्रुप ए मध्ये आहे फ्री इलेक्ट्रॉन्स, करंट, रेजिस्टिव्हिटी, रेजिस्टन्स इन अ सिरीज. बी ग्रुप मध्ये आहे V/R, increases the resistance in a circuit, weakly attached and Va/Li. सो याच्यासाठी हे आहे आन्सर. हा खालचा जो टेबल आहे हे याचा आहे आन्सर. ए ग्रुपमध्ये फ्री इलेक्ट्रॉनसाठी असतं वीकली अटॅच्ड. देन करंट V/R, रेजिस्टिव्हिटी Va/Li, रेजिस्टन्स इन अ सिरीज increases रेजिस्टन्स इन अ सर्किट. ओके, सो अशा प्रकारे आपण हे पेअर मॅच केले आहेत. नेक्स्ट, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 6th क्वेश्चन, द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर ऑफ लेंथ x इज R. तर एक कंडक्टर आहे, त्याची लेंथ x दिलेली आहे आणि त्याचा रेजिस्टन्स स्मॉल r दिलेला आहे. इफ इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज अ A आणि त्याचा क्रॉस सेक्शन एरिया हा A दिलेला आहे, स्मॉल a. ओके, व्हॉट इज इट्स रेजिस्टिव्हिटी, व्हॉट इज इट्स युनिट. तर त्याची रेजिस्टिव्हिटी काय आणि त्याचं युनिट काय हे विचारलं आहे.
तर चला आपण हे असं सॉल्व्ह करावं असतं. तर इथं उत्तर बघा आपलं हे आन्सर. ओके, तर याचा आन्सर बघा, R इज इक्वल टू रो इंटू L/A. और तुम्ही कसा फॉर्म्युला लिहू शकता, रो इज इक्वल टू R इंटू A डिवाइड बाय L. ओके, तर हा आहे फॉर्म्युला. हियर R इज इक्वल टू R, त्यांनी रेजिस्टन्स स्मॉल r दिलेला आहे, क्रॉस सेक्शन एरिया स्मॉल a दिलेला आहे आणि लेंथ दिलेली आहे x. ओके, सो त्याच्यावरून रेजिस्टिव्हिटी रो इज इक्वल टू RA/L. तर या फॉर्म्युलामध्ये आपल्याला जस्ट या त्यांनी दिलेले व्हॅल्यू, त्यांनी जे दिलेले आहेत सो जस्ट या फॉर्म्युलामध्ये त्यांनी जे दिलेलं आहे ते आपल्याला पुटअप करायचं आहे. रो इज इक्वल टू RA डिवाइड बाय X अँड द रेजिस्टिव्हिटी ओहम मीटर इज अ युनिट. सो हे त्याची रेजिस्टिव्हिटी काढली आणि ओहम मीटर त्याचं युनिट आहे. नेक्स्ट इज द 7th क्वेश्चन. Resistance R1, R2, R3 and R4 are connected as shown in the figure. S1 and S2 are two keys. Discuss the current flowing in the circuit in the following cases. ओके सर, हे सर्किट त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये हा आहे R1, R2, R3 and R4 and S1. Here is the S1 and here is the S2 की दिलेल्या आहेत. तर या सर्किटनुसार आपल्याला त्यांनी काही क्वेश्चन, ते केसेस दिलेले आहेत, ते केसेस सॉल्व्ह करायचे आहेत. सी, हे सर्किट अगदी व्यवस्थित बघून घ्या. नेक्स्ट, सो पहिली केस त्यांनी दिलेली आहे, बोथ S1 and S2 आर क्लोज्ड. तर जे स्विच आहेत, S1 स्विच आणि S2 स्विच हे क्लोज केले, म्हणजे इथे बघा त्यानुसार आपण हे सर्किट ड्रॉ केलेलं आहे. इथे S1 स्विच क्लोज केलेला आहे, S2 स्विच सुद्धा क्लोज केलेला आहे. देन अकॉर्डिंग टू दॅट कसं येणार बघा. Now see here, R13 and R2 are in a parallel connection mode. R12, this resistor and these two and these R3 are in a parallel connection. So त्यासाठी येणार 1 upon RP is equal to 1 by R1 is equal to 1 by R2. राईट, सो त्यावरून आपण RP काढत आहोत. RP येणार, RP is equal to R1 into R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. नाव आपण R3 आणि RP हे आता सिरीज कनेक्शन मोड मध्ये येणार. R3 आणि RP सिरीज मध्ये येणार. सो त्यावरून RS आपण काढतो, R3 प्लस RP. ओके, सो यावरून I3 जर काढायचं झाला तर तो येणार V बाय R3 प्लस RS येणार. ओके, सो V1 इज इक्वल टू V मायनस I3 R3 येणार. V मायनस इज इक्वल टू V मायनस, आता याच्यावरून R3 इंटू V डिवाइड बाय R3 प्लस RP येणार. मग याच्यावरून पुन्हा इज इक्वल टू V ब्रॅकेटमध्ये 1 मायनस R3, ह्याच्यातला आपण V जो आहे हा कॉमन काढला, हा V आणि हा V. सो V कॉमन काढून ब्रॅकेटमध्ये 1 मायनस R3 डिवाइड बाय R3 प्लस RP केलं. देन त्यावरून येणार V ब्रॅकेटमध्ये RP डिवाइड बाय R3 प्लस RP. देन I1 इज इक्वल टू V1 डिवाइड बाय R1 इज इक्वल टू V डिवाइड बाय R1. आता V1 च्या जागी आपण ही व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. V ब्रॅकेटमध्ये RP डिवाइड बाय R3 प्लस RP. सो त्याचनुसार I2 साठी कसं येणार, V1 डिवाइड बाय R2. म्हणजेच इथे येणार V, ह्या V च्या जागी आपण ही व्हॅल्यू पुटअप करतो, V
ब्रॅकेटमध्ये RP R3 प्लस RP. सो V बाय R2 ब्रॅकेटमध्ये RP डिवाइड बाय R3 प्लस RP. नाव सेकंड केससाठी ही सर्किट आहे. सेकंड केसमध्ये दोन्ही जे स्विच आहेत हे जर ओपन केले तर कसं होणार? तर याच्यासाठी हे सर्किट असं होणार, R1 R3 आणि हा R4 येणार, राईट. तर ते कसे आहेत? तिघेही सिरीजमध्ये आहेत, R1 R3 आणि R4. सो त्याच्यासाठी I इज इक्वल टू व्होल्टेज V डिवाइड बाय R1 प्लस R3 प्लस R4 येणार. थर्ड मध्ये बघा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे S2 स्विच जो आहे हा ओपन करायचा आहे, S1 स्विच क्लोज करायचा आहे. सो त्याच्यासाठी हे सर्किट असं होणार. तर याच्यामध्ये R इज इक्वल टू R1 इंटू R2 डिवाइड बाय इथे हे RP आहे, R1 प्लस R2 येणार, राईट. मग RS साठी येणार R3 प्लस R4 प्लस हे दोघं जण सिरीजमध्ये येणार, जे आपण RP म्हणून काढलेलं आहे, R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. तर हे तिघेही झाले आता सिरीजमध्ये. सो V इज इक्वल टू V डिवाइड बाय RS इज इक्वल टू I3 इज इक्वल टू I4 येणार. मग I इज इक्वल टू I1 प्लस I2 आणि I1 R1 इज इक्वल टू I2 R2 I2 येणार. मग त्यानुसारच I is equal to I1 plus I1 R1 divide by R2. Then I1 जर हे हा I1 आणि हा I1 आपण कॉमन काढला तर I1 ब्रॅकेटमध्ये राहणार 1 प्लस R1 डिवाइड बाय R2. देन आता इथे बघा I1 ब्रॅकेटमध्ये आहे R1 प्लस R2, म्हणजे इकडे हा आपण तिरकस गुणाकार केला, डिवाइड बाय R2. देन नेक्स्ट I1 असेल तर त्यावेळेला येणार R2I डिवाइड बाय R1 प्लस R2 येणार. आणि त्यानुसारच I2 काढायचं असेल तर इथे येणार I1 R1 डिवाइड बाय R2. मग इज इक्वल टू R1 डिवाइड बाय R2 आणि I1 ची व्हॅल्यू किती आहे? ही आहे, ती आपण इथे पुटअप केली, R2I डिवाइड बाय R1 प्लस R2. तर I2 इज इक्वल टू आपल्याला आलं R1I डिवाइड बाय R1 प्लस R2. ओके स्टुडंट, तर तिन्ही केसेसमध्ये आपण स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये सर्किट कसं येणार हेही आपण ड्रॉ केलेलं आहे. नेक्स्ट आहे आपला 8th क्वेश्चन. 3 resistance X1, X2 and X3 are connected in the circuit in a different way. X is the effective resistance. The properties observed for these different ways of connecting X1, X2 and X3 are given below. Write the way in which they are connected in each case. I is equal to current, V is equal to potential difference and X is equal to effective resistance. सो त्याच्यानुसार केसेस बघा. करंट I फ्लोज थ्रू X1, X2 आणि X3, तर त्यासाठी सिरीज कनेक्शन असणार आहे. बी क्वेश्चन, X इज अ लॉंगर दॅन X1, X2 अँड X3, तर अशा वेळेला सिरीज कनेक्शन असतं. सी क्वेश्चन, X इज अ स्मॉलर दॅन X1, X2 आणि X3, सो या मोडमध्ये पॅरलेल कनेक्शन असतं. सो आन्सर येणार पॅरलेल कनेक्शन. डी बघा, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस X1, X2 अँड X3 इज द सेम, म्हणजेच त्यावेळेला असणार पॅरलेल कनेक्शन.
नेक्स्ट ई, x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3. तर हा फॉर्म्युला झाला सिरीज कनेक्शनसाठी. नाव एफ, x इज इक्वल टू इथे 1 अपॉन 1 बाय x1 प्लस 1 बाय x2 प्लस 1 बाय x3 असा फॉर्म्युला हा असतो पॅरलल कनेक्शनसाठी. ओके, सो यावरून आपले क्वेश्चनचे आन्सर आपण दिले आहेत. नेक्स्ट बघूया 9th क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. तर प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. इन दॅट ए, द रेजिस्टन्स ऑफ अ 1 मीटर लॉंग नायक्रोम वायर इज अ 6 ओहम. तर 1 मीटर लॉंग नायक्रोम वायर आहे, तिचा रेजिस्टन्स आहे 6 ओहम. इफ वी रिड्यूस द लेंथ ऑफ वायर टू 70 सेंटीमीटर, तर ती 1 मीटर लॉंग जी वायर आहे ती आपण कमी केली आणि तिची लेंथ ठेवली 70 सेंटीमीटर. व्हॉट विल इट्स रेजिस्टन्स बी. तर तेव्हा त्याचा रेजिस्टन्स काय असेल. सो आन्सर बघा आपण सॉल्व करूयात. त्यांनी गिवन काय काय दिलेले आहेत हे आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात. L1 म्हणजे सगळ्यात पहिल्यांदाची जी लेंथ आहे ती आहे 1 मीटर आणि त्यावेळेचा त्यांचा जो रेजिस्टन्स आहे तो आहे 6 ओहम. सो L2 म्हणजे रिड्यूस केल्यानंतरची जी लेंथ आहे ती आहे 70 सेंटीमीटर, म्हणजेच मीटरमध्ये ती 0.7 मीटर येणार. तर दुसऱ्या म्हणजे लेंथ रिड्यूस केल्यानंतरचा रेजिस्टन्स आहे तो आपण R2 कन्सिडर केलेला आहे, तो आपल्याला इथे काढायचा आहे. आणि मग त्याच्यासाठी हा आहे फॉर्म्युला, R इज इक्वल टू रो इंटू L बाय A. सो त्यासाठी पहिल्यांदा आपण R1 काढूयात. R1 येणार रो इंटू L1 डिवाइड बाय A आणि R2 येणार, R2 साठीचा फॉर्म्युला येणार रो इंटू इथे येणार L2 डिवाइड बाय A येणार. ओके, सो R2 डिवाइड बाय R1 इज इक्वल टू L2 डिवाइड बाय L1. मग त्याच्यासाठी इथे बघा 0.7 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू येणार 0.7. मग इथे बघा R2 इज इक्वल टू 0.7, R1 इज इक्वल टू 0.7 इंटू 6 ओहम, म्हणजेच येणार R2 इज इक्वल टू येणार 4.2 ओहम. Hence, when the length of wire 70 cm म्हणजे 70 सेंटीमीटर, then wire resistance will be 4.2 ohm. Next B, when two resistors are connected in a series, their effective resistance is 80 ohm. When they are connected in a parallel, their effective resistance is 20 ohm. What are the values of two resistance? तर जे दोन रेजिस्टर आहेत हे सिरीज मध्ये कनेक्ट केल्यानंतर त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 80 ओहम येतो. पॅरलल मध्ये कनेक्ट केले तर त्याचा रेजिस्टन्स 20 ओहम येतो. तर त्या दोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय विचारलेला आहे. चला पहिल्यांदा आपण आन्सर मध्ये गिवन जे जे काय आहे हे राईट डाऊन करूयात. RS म्हणजे रेजिस्टन्स इन अ सिरीज 80 ओहम, रेजिस्टन्स इन अ पॅरलल दिलेला आहे 20 ओहम. R1 आणि R2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिरीज कनेक्शन मध्ये RS इज इक्वल टू R1 प्लस R2 इज इक्वल टू येणार 80 ओहम. तो हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. पॅरलल कनेक्शन साठी 1 बाय RP इज इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 म्हणजेच येणार 1 बाय 20. तर हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. Hence, according to equation 1 and equation 2, R1 bracket मध्ये येणार 80 minus R1 divide by 80 is equal to 20 ohm. Then, ते जर आपण इक्वेशन सॉल्व केलं तर 80 R1 minus R1 square is equal to 1600. नाउ नेक्स्ट स्टेप काय आहे बघा. तर हे जे आहे हे आपण इकडच्या साईडला घेत आहोत. सो मायनसचं प्लस झालं, R1 स्क्वेअर हे प्लस होतं, हे इथं आल्यानंतर मायनस झालं. मायनस 80 R1 प्लस 1600 इज इक्वल टू 0. सो आता आपण याची काय केली, फोड केली. R1 स्क्वेअर मायनस
40R1 minus 40R1 plus 1600 is equal to 0. सो या दोघांच्या मधला R1 कॉमन काढला म्हणजे याचं आपण थोडक्यात फॅक्टरायझेशन करत आहोत. R1 मायनस 40 मायनस या दोघांच्यातलं 40 बाहेर काढलं, R1 मायनस 40 आलं. सो याच्यामध्ये आले R1 मायनस 40 आणि R1 मायनस 40 इज इक्वल टू 0 आलं. म्हणजेच R1 आला 40 ओहम आणि R2 सुद्धा आला 40 ओहम. Next, C question. If a charge of 420 coulomb flows through a conducting wire in 5 minutes, what is the value of the current? ओके, आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा गिवन आहे ते लिहूयात. इलेक्ट्रिक चार्ज Q तो आहे 420 कुलोम. टायमिंग दिलेला आहे 5 मिनिट, म्हणजेच ते आपण सेकंडमध्ये कन्वर्ट करू. ते झालं 300 सेकंड. टू फाइंड काय करायचं आहे इलेक्ट्रिक करंट, आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू क्यू बाय टी. सो सोल्युशनमध्ये I इज इक्वल टू क्यू बाय टी जर आपण केलं तर I इज इक्वल टू क्यू आहे 420 डिवाइड बाय 300. तर याचा आन्सर येणार द करंट इन द सर्किट इज 1.4 एम्पियर. तर स्टुडंट याच बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.